चोपडा चुंचाळे रस्त्यावर रात्री 12 वाजण्याच्या सुमारास चोपड्याकडून बलवाडीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहन थांबवण्यासाठी रस्त्याकडे असलेल्या झाडाची मोठी फांदी तोडून दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेले 5 ते 6 जणांनी वाहन थांबवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु वाहन चालकाच्या समय सूचकतेमुळे दरोडेखोरांना न जुमानता फांदीवरून वाहन चालवून जीव वाचवण्यासाठी पळ काढला, तरी देखील वाहनाच्या समोर भागावर वार केल्याने काचा फुटल्या आहेत। याविषयी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी भेट देऊन पंचनामा केला। मात्र दरोडेखोर फरार झाले आहेत। या घटनेमुळे ये-जा करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलीस विभागाकडून सदर घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांनी सांगितले। साहेब, रात्री चोपडा चुंचाळे रस्त्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला, काय या संदर्भात सविस्तर? काल रात्री MP मधले फिर्यादी आहेत, ते चोपडा येथे कामानिमित्त आले होते आणि चोपड्यावरनं परत MP ला जाताना रात्री 12 ते 12:30च्या दरम्यान चोपडा ते लासूर रोडवर चुंचाळे गावाच्या अलीकडे एक दरोडा काढण्याचा प्रयत्न झालेला आहे। मात्र ड्रायव्हर यांनी समयसूचकता दाखवून लगेच गाडी पुढे घेतली, त्यामुळे तो त्यांचा प्रयत्न फसलेला आहे। सुमारे 5 ते 6 जण होते आणि आता पुढचा आपला शोध त्या अनुषंगाने चालू आहे। चोपडा पोलीस स्टेशन, सिटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ओके.